of lasting blessings. आणि या संदेशाचं शीर्षक असं आहे, टिकणाऱ्या आशीर्वादांमागचे रहस्य. You know how Job आता- had said that his prosperity will continue with him and that he will be surrounded by his children in his nest and he will not come across any adversity in his future life. आणि तुम्हाला कळत असेल कशा पद्धतीनं योब म्हणाला की माझे सगळे समृद्धीचे दिवस आहेत, या समृद्धीच्या दिवसांमध्ये मी माझ्या मुलांबरोबर राहणार, माझ्या घराबरोबर राहणार, माझ्या परिवाराबरोबर राहणार, माझी समृद्धी अशीच कायम राहणार, मी माझ्या घरट्यातच माझ्या फॅमिलीमध्येच मी मरणार. हे असं सगळं योब बोलत होता, हे तुम्हाला कळलं असेल. And how we see आणि आपण पाहतो he had to eat up his own words त्याला स्वतःचे शब्द मागावून खावे लागले. and he saw that what he had hoped for did not come to pass in his life. In the आणि beginning. योबाने पाहिलं की त्यानं ज्या गोष्टींच्या आशा आपल्या जीवनामध्ये बाळगल्या होत्या, असं म्हणून की मी माझ्या घरट्यातच मरीन वगैरे वगैरे, ते घडून नाही आलं. So the first point we are learning is Job's false security. आणि म्हणून पहिला मुद्दा या विषयावर आपण शिकलो तो म्हणजे योबाचं खोटं संरक्षण. Sometimes कधी कधी when we say certain things, जेव्हा काही गोष्टी आपल्या तोंडातनं आपण बोलतो, we may say it at the spur of the moment, त्याला कसं होतं की आपण ताडकन फटकन ते बोलतो. but there are times we say it with a deliberate and settled character. पण कधी कधी आपण मुद्दामून स्थिर स्थावर होऊन आपल्या तोंडातनं काही शब्द काढतो, And that is dangerous आणि ते धोकादायी असतं. because कारण that is the time you take your eyes off God and put your eyes on God's hand, and later you take your eyes off God's hand and put your eyes on what is in God's hand. कारण त्यावेळेला मग तुमचे डोळे देवाच्या चेहऱ्यावरून निघालेले असतात, देवाच्या हातावर आलेले असतात, आणि मग हातावरनं लोकांकडे गेलेले असतात, आणि मग तुम्ही लोकांकडे बघत जगत असता. Your eyes are fixed on what is in God's hand. That is only the blessings. आणि मग देवाच्या हाताकडे फक्त तुमचे डोळे असतात. देवाचा हात म्हणजे काय? आशीर्वाद. फक्त तुम्ही आशीर्वाद शोधत असता. मग मला हे पाहिजे, ते पाहिजे. And then once we settle our eyes on these things, आणि मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे हवंय, ते हवंय, हे जे काय आपल्याला हवं असतं, and when you get these things, त्यावर जेव्हा आपण स्थायी होतो आणि या गोष्टी आपल्याला मिळतात, they become our security. मग गोष्टींवर आपलं संरक्षण And ठरतं. when they become your security, आणि मग देवाच्या ऐवजी जेव्हा आपण गोष्टींना आपलं संरक्षण बनवतो, then you have this false assumption that everything will be fine for you forever. आणि मग एक खोटा तर्क आपण लावायला लागतो की माझं नेहमी चांगलंच होणार, माझं कायमचं चांगलंच होणार, माझं वाईट होणारच नाही. And these things happen आणि असं होतं because कारण as a Christian, एक ख्रिस्ती या नात्याने we receive blessings very quickly. आपल्याला पटकन देवाकडून आशीर्वाद मिळतात. Unlike the worldly people who have to slog it out to the bone. जगातल्या लोकांचं कसं वेगळं असतं, त्यांना दिवस रात्र कष्ट करायला लागतात आणि अगदी ते काबाड कष्ट करून त्यांना ते सगळं कमवायला लागतं. पण ख्रिश्चन लोकांचं, बिलीवर लोकांचं वेगळं असतं. देवबापाकडे त्यांना सहजरित्या सगळं पटकन मिळतं, असं मागितलं की असं मिळतं. Not that we don't work hard, आणि असं काही नाही, यामध्ये मी असं म्हणत नाहीये की बिलीवर लोक आळशी आहेत, बिलीवर लोक काम करत नाहीत किंवा बिलीवर लोक कष्ट करत नाहीत, असं मी म्हणत नाही. but for us, God opens up closed doors many times. पण आपल्यासाठी कसं होतं की देव आपल्याला अनेक वेळेला बंद झालेली दारं उघडून देतो. And we get things faster from God than the worldly people that get things from the world by their own strength. आणि जगातल्या लोकांना जगाकडनं स्वतःच्या शक्तीवर ज्या गोष्टी मिळत असतात त्या त्यांना उशिरा मिळतात. पण आपल्याला खऱ्या ख्रिस्ती बिलीवर लोकांना देवाकडनं पटकन गोष्टी मिळतात. And just because we get it from God, आणि मग कसं होतं की देवाकडनं आपल्याला सगळं पटापट मिळालं we start now putting our eyes on these securities. की मग आपले डोळे देवावर निघून जातात. आणि हे जे सगळं आपल्याला मिळालेलं असतं ना, अर्थातच या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, मग त्या बाबतीत घर म्हणा, पैसा म्हणा, परिवार म्हणा, ह्या सगळ्यांवर आपले डोळे लागतात. मग And instead of being grateful to what God has done for us, आणि मग देवाने आपल्यासाठी हे जे केलेलं आहे किंवा देवाने माझ्यासाठी जे केलंय त्याबद्दल देवाचं ऋण मानायच्या ऐवजी we start taking our eyes off God. आपण देवावरनं डोळे काढून टाकतो आणि थोडंसं जीवन वेगळं होतं, थोडं कमर्शियल जीवन होतं. मग Now, for the ungodly man, it is okay अभक्तिमान लोकांना असं वागणं ठीक आहे. if he keeps God out of
every kind of business and his life and his career, it is okay because he works to the bone to get his portion. अभक्तिमान माणसांनी किंवा जगातल्या अविश्वासू लोकांनी परमेश्वराला बाजूला ठेवलं, परमेश्वराची भक्ती केली नाही, परमेश्वराची आठवण केली नाही तरी चालेल, कारण की त्यांना जे सगळं मिळत आहे ते त्यांनी कष्ट केलेले आहेत म्हणून मिळत आहे, तिथे देवाचा काही भाग नाहीये. So he can even prophesy to himself that he would not have any changes because he is depending upon himself as it is. आणि अभक्तिमान माणूस म्हणूनच स्वतःविषयीनं अशी भविष्यवाणी जरूर करू शकतो की माझी समृद्धी कधी संपणार नाही, माझे दिवस असेच्या असेच नेहमी राहणार. का? त्याला ते म्हटलेलं चालेल, कारण की तो स्वतःवरच अवलंबून राहत आहे, त्याने अजूनपर्यंत देवाला स्थान दिलेलं नाही. And for him, आणि त्याला he has formed his plan so wisely त्यानं म्हणजे अभक्तिमान जगातल्या अविश्वासू माणसानं आपल्या सगळ्या योजना इतक्या अप टू डेट केलेल्या असतात that he knows की त्याला माहित असतं my securities are there everywhere. माझं संरक्षण मी सगळीकडे जपून ठेवलेलं आहे, इथं एवढं करून ठेवलंय, So I तिथं have तेवढं nothing to करून fear. ठेवलंय आणि जात्या दिवशी मग मला काही त्रास होणार नाही. If anybody tries to trouble me, I'll just put in little bit money and I will try to bribe somebody and do something and I will safeguard myself. आणि जरी कोणी माझ्या आडव्यात गेलं, जरी मला कोणी कुठे अडकवायचा प्रयत्न केला तरी मी थोडासा पैसा खायला घालीन आणि त्याच्यातनं मी बाहेर पडीन. असं त्यांनी सगळं अप टू डेट प्लॅनिंग अविश्वासू माणसांनी केलेलं So he असतं. does not dread the power of the enemies. आणि म्हणून त्याला कशाची भीती वाटत नसते, त्याला शत्रूंची भीती वाटत He नसते. does not fear even the providence of God because he doesn't want God's providence. त्याला शत्रूच्या सामर्थ्याची भीती वाटत नसते, त्याला देवबापाच्या पुरवठ्याची भीती वाटत नसते की देवानी मला पुरवलं नाही तर, देवानी मला सोडलं तर. हे प्रश्नच त्याच्या डोक्यात येत नाहीत, कारण की देवाला त्यांनी अजून स्वीकारलेलंच नाहीये. But we cannot live with that kind of behavior. पण आपण बिलीवर लोक, आपण असली वृत्ती आणि नियत आपल्या स्वभावात ठेवून जगू नाही शकत. They can be self-confident. We as children of God cannot live with self-confidence. ते आत्मविश्वासी राहू शकतात, दुनियेतले लोक आत्मविश्वासावर अवलंबून राहू शकतात, पण बिलीवर या नात्यानं आपण आत्मविश्वासावर आपलं जीवन जगू नाही शकत. We have to live by God confidence. आपल्याला देवावर विश्वास ठेवूनच जगायला पाहिजे. And we need not be worried overly that even if things are gone away from us, because they will surely come to us immediately by our God. आणि जास्तीची काळजी आपण बिलीवर या नात्यानं कुठल्याही गोष्टीची करायची नाही. काही गोष्टी जरी आपल्या हातातनं निसटून गेल्या तर गेल्या, आपण त्याची जास्तीची काळजी करायची नाही. देवबाप बरोबर ते सगळं आपल्याला परत करेल, कारण देव आपल्या जीवनामध्ये आहे, देव आपलं सगळं सांभाळून घेईल. Amen. That's what Paul says in Hebrews 13:5. Let your conversation be without covetousness, because he himself said, I shall not leave you, I shall not forsake you. आणि म्हणून तर पॉल इब्री 13:5 मध्ये म्हटलेलं आहे, पॉलनं म्हणूनच सांगितलेलं आहे इब्री 13:5 मध्ये की तुमचं संभाषण कुठल्याही लोभाशिवायचं ठेवा, कारण की तो स्वतः म्हटलाय, तो देव स्वतः आपल्याला म्हणून गेलाय की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. तर आपलं संभाषण लोभाशिवायचं, स्वार्थीपणा शिवायचं करा. Sometimes, कधी कधी even in the hearts of good men, there is a false kind of security. चांगल्या लोकांच्या हृदयात सुद्धा खोट्या पद्धतीचं संरक्षण बांधलेलं असतं. Didn't Job fall into this kind of trap also? इयोब चांगला माणूस होता, देवभक्त होता, पण इयोब सुद्धा या जाळ्यात पडला की नाही? Devil trapped him in this kind of false security. सैतानाने बरोबर इयोबाला या खोट्या संरक्षणात अडकवलं. That's what he said. I shall die in my nest and I shall multiply my days as the sand. आणि म्हणूनच तर मग इयोब अशा पद्धतीनं बोलू लागला की मी आपल्या घरट्यातच मरीन, मी आपले दिवस वाळूप्रमाणे तरीही बहुतपट करीन. But it would not be so, पण असं होणार नाही, because God had to check him up. कारण की देवाला त्याला तपासायला लागणार आहे. God had to show him what was soon going to happen to him. देवाला त्याला कसोटीला चढवायला लागणार आहे, देवाला त्याला लवकर दाखवायला लागणार आहे की तुझं पुढे जाऊन लवकरच काय होणार आहे. For soon he would be out of his nest that he was talking about. कारण ज्या त्याच्या घरट्याविषयी इयोब बोलत आहे ते त्याचं घरटं खूप लवकर नाहीसं होणार आहे. He would be placed in open shame for the world to see his folly. आणि उघडपणे तुझी लज्जा होणार आहे आणि अख्खं जग बघणार आहे तुझी लज्जा आणि तुझा अपमान कसा झाला. Let me tell you, हे एक सांगतो, this world cannot be our security. या जगाला तुम्ही आपलं संरक्षण करू नका. हे The जग आपलं world itself is founded upon the waters. हे जग आपलं संरक्षण बनू शकत नाही, कारण हे जग पाण्यावर उभं आहे.
Amen. जग काय आपल्याला संरक्षण देणार? या जगाचा पाया पाणी आहे, The whole world is sand. अख्खं जग धूळ आहे, माती God आहे. alone is a granite for us. अख्खं जग वाळू आहे, आपला देव एकटाच आपला ग्रेनाइट दगड आहे. But when we trust on God, पण काय होतं जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो even in the midst of security and prosperity and wealth and all good going, आणि आपलं सगळं ठीकठाक चाललेलं आहे, आपलं चांगलं चाललेलं आहे, आपण अगदी समृद्ध झालेलो आहोत, सगळीकडनं संरक्षण आहे, समृद्धी आहे, सगळं आहे, आणि त्या सगळ्यात सुद्धा जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून and राहतो still live in the fear of God, आणि देवाचं भय बाळगून राहतो, still work for God, देवाची सेवा करत राहतो, still देवावर live in integrity, आणि सरळपणे राहतो, सात्विकतेने राहतो, खोटेपणा करत नाही, नकली काही करत नाही, देवाच्या चेहऱ्यावरनं डोळे काढत नाही, then we shall surely live in our nest and die in our nest in the midst of our family. मग नक्कीच आपण आपल्या स्वतःच्या घरट्यामध्ये राहू आणि मरू आणि आपल्या परिवारासमोर आपल्याला सुंदर असं मरण देवबाप स्वतः देईल. Amen. In other words, दुसऱ्या शब्दात a person he should remain the same even in his lesser prosperity and even in his maximum prosperity. एखाद्या बिलीवर माणसाला किती समृद्धी मिळू दे, कमी मिळो जास्त मिळो, सांगायचा सार काय आहे की नेहमी देवाकडे डोळे लावून जग. Are you understanding, people? समजतं का? Because कारण you cannot expect things to be fine all the time. नेहमी माझं सगळं चांगलंच होत राहील अशी आशा बाळगणं Now, चुकीचं आहे. just imagine, कल्पना करा, if I think मी असा विचार केला I'm a believer, की मी बिलीवर आहे now I have faith in God, आणि माझा देवावर विश्वास now आहे everything will be fine with me. आणि माझं नेहमी चांगलंच होणार. It is a misconception ते तर्क चुकीचे आहेत बरं का. because कारण tomorrow, उद्या उठून God forbid, देव न करो He is testing me देवानी मला कसोटीला चढवला and He has given me a heavier cross. आणि देवानी मला अजून थोडासा जड काहीतरी क्रूस उचलायला दिला. I will not be able to stand it तर then. मग झालं का, मला तर सहनच होणार नाही, Because- कारण मला त्याची सवय राहिली नाही. Because I have decided in my heart that these things will not happen to me. कारण की माझ्या हृदयामध्ये मी असं ठरवूनच बसलोय की माझं वाईट होणारच नाही, माझं तर चांगलंच होणार, देव माझ्या बरोबर So आहे. any little thing also happening to you, आणि मग जरा असं इकडं तिकडं काही झालं you will not stand it. की तुम्हाला ते सहन होत नाही, माझं असं कसं झालं, मला हे लोक असं कसं बोलले. See? So God is preparing us. आणि म्हणून देव आपली तयारी करतो. Yes, you may have faith that all will be fine with you. असू दे, तुमच्यामध्ये असा विश्वास जर तुम्ही ठेवलाय की नाही माझं नेहमी चांगलंच होणार, माझं वाईट होणार नाही, असा विश्वास तुम्ही ठेवा, त्याला काही मनाई नाही. But tomorrow, पण उद्या उठून God forbid something worse happens to you. देव न करो तुझ्या माझ्या जीवनात काहीतरी वाईट घडलंच, You should be prepared to face it as well तर with God's प्लस grace. आणि मायनस या दोन्ही गोष्टींची तयारी तुम्ही देवाच्या हातात ठेवा की देवबाप्पा तू माझी बेरीज जरी केली तुला धन्यवाद, तुम्हाला वजाबाकीत जरी नेलं तरी धन्यवाद तुलाच. Praise God. Hallelujah. Though He slay me, yet will I trust on Him. जरी त्यांनी मला ठार मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, या वाक्याचा अर्थ आहे. Are you understanding, people? कळतं का? And so here, Job was mistaken. आणि म्हणून इथे योबाची गैरसमजूत झाली. Only when he trusted in God, फक्त जेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला, then God gave him long life. पक्का विश्वास बर का, असं तसं नाही, जेव्हा त्यांनी अगदी खंबीर फक्त देवावर विश्वास ठेवला मग योबाला दीर्घायुष्य मिळालं. Only when he said, though he slay me, yet will I trust on him, then God said, now you're going to live for 140 years. योबाच्या तोंडातनं जेव्हा हे वाक्य बाहेर पडलं की जरी त्यांनी मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवून जगणार आहे, तेव्हा मग देवानी त्याला दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित केलं आणि त्याचं गेलेलं सगळं त्याला परतही मिळालं. See, Bible says बायबल in म्हणतं Job 42 verses 16 and 17, इयोब 42:16-17 after this lived Job 140 years and saw his sons and his sons' sons, even 4 generations. So Job died being old and full of days. इयोब 42:16-17 आणि यानंतर इयोब 140 वर्षे जगला आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे 4 पिढ्यांपर्यंत पाहिले. मग इयोब म्हातारा व पूर्ण वयाचा होऊन मरून गेला. See, did you see that? हा? लक्षात येतो का तुम्हाला? See, Job did acknowledge that God was he that was blessing him. इयोबाने कबूल केलं शेवटी की हा देवच आहे, की जो मला आशीर्वाद देत आहे हा देवच आहे. See, in the beginning also he knew that God blessed him. सुरुवातीला पण इयोबाला माहिती होतं की देवानीच मला आशीर्वाद दिलेला आहे. Yes, people do confess, yes, God has blessed me. बिलीवर लोक सुद्धा कबूल करतात की देवानी मला आशीर्वाद दिलेला आहे.
See, he trusted God, okay. त्यानं देवावर सुरुवातीला विश्वास ठेवला, ठीक आहे. But then does not prosperity bring will along with it a sense of false security मग काय also? होतं, जशी बिलीवर माणसाच्या जीवनामध्ये समृद्धी धनसमृद्धी वाढत जाते ना, तसं तसं त्या बिलीवर लोकांच्या जीवनात त्यांचं संरक्षण त्या गोष्टी बनतात, देव नाही. Amen. So you need to always filter your prosperity that comes to you. तर असं कधी करायचं नाही. जी काही धनसमृद्धी तुमच्याकडे येत आहे ती घेतानाच गाळून गाळून घ्या, Because along with it, even the devil adds pride to it. कारण त्याच्याबरोबर सैतान गर्व सुद्धा आणणार. You need to say, मग तुम्ही म्हणायचं, Lord, प्रभू, you have blessed me with all things. तू मला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित केलाय, Yet this is not my God. तरी सुद्धा या गोष्टी माझा देव नाही. This will not change my heart towards you and your service. या गोष्टींमुळे, या सोन्यामुळे, चांदीमुळे, हिऱ्यांमुळे, घरामुळे, पैशामुळे, जमिनींमुळे माझी तुझ्यासाठीची सेवा कमी होणार नाही. Praise God. हालेलुया. Nothing will change me. आणि मी कुठल्याही गोष्टीनं देवबाप्पा बदलणार नाही. Nothing will change me. तुम्हाला लाख दे, नाही तर तुम्हाला 1 रुपया दे. See, my behavior shall be the same. माझी वृत्ती, माझा स्वभाव तुला नेहमी सारखाच आढळेल. In fact, उलट पक्षी, just because you blessed me additionally, तू मला जास्तीचा आशीर्वाद दिलेला आहेस म्हणून I will sacrifice more. आता मी जास्तीचा त्याग करणार. I will work more. आता मी जास्त तुझं काम I will करणार आहे. scatter my wealth more for your kingdom. आता माझा पैसा मी तुझ्या राज्यासाठी जास्त देणार आहे, Praise God. कारण तू मला जास्त आशीर्वाद दिलाय. But Job, he made himself a warm and easy nest. पण योबाने काय केलं, त्यानं सुरुवातीला देवाचे आभार वगैरे मानले की तूच हे सगळं मला दिलंय, आणि होता होता त्या सगळ्यामध्ये तो इतका कम्फर्ट आणि कोझी फील करायला लागला See, की देवावरनं डोळे हटले कधी आणि स्वतःच्या घरट्यामध्ये तो कधी असा कोझी होऊन बसला त्याला कळलंच नाही. he did say, the Lord's light shined upon me and I walked in the light of the Lord. तो बोलला की देवाचा प्रकाश माझ्यावर पडला आणि त्या देवाच्या प्रकाशात मी चाललो. हे सगळं योब बोलला, मान्य आहे. People come and testify. लोक येऊन साक्ष सांगतात ना, God gave me a job. देवानी मला नोकरी दिली. Before I was earning 5,000 and today I am earning 20,000 rupees. अगोदर Praise माझा God. पगार 5,000 होता, आता मला 20,000 रुपये पगार मिळतो. प्रभू येशूला धन्यवाद, Praise God. देवाला धन्यवाद. But then पण मग you need to see what they do after they step off the stage. स्टेज वरनं साक्ष देऊन तो XYZ माणूस खाली उतरला की मग ते कसे राहतात, ते कसे बोलतात, Do you again see them every Sunday? ते कसं वागतात, पुढच्या रविवारी तो परत येतो का चर्चला, Does he continue with the same kind of work he was doing for God like before? देवाचं कार्य अगोदर 5,000 पगार असताना तो माणूस जे करत होता ते 20,000 पगार झाल्यावर करतोय का? See, that shows यावरनं दिसतं where his eyes are fixed. त्याचे डोळे कुठे आहेत. Today I may have everything, आज जरी माझ्याकडे सगळं असलं yet I will never sacrifice with the prayer hour I have with Jesus. तरी येशूच्या पायी जे प्रार्थनेचे तास मी घालवतो त्यावर मी कधीही कॉम्प्रोमाइज करणार My नाही. fire will not become less. माझ्यातली आग तुम्हाला कधीही कमी झालेली दिसणार Even नाही. today, this morning I told the Lord, आज सकाळी पण मी प्रभूला सांगून आलोय, take away everything. सगळं काढून घेऊन टाक. Everything, even my house that I have taken. माझं सगळं काढून घेऊन टाक. मला घर पण नको, माझं घरही घे. But if you can give me a land for my church, पण I माझ्या will take it. चर्चसाठी जर तुम्हाला जमीन दिली, तुझ्या ऋणाखाली आयुष्यभर तुझी सेवा नाही Or I केली, will stay in that same small house. नाही तर मी त्या लहानशा घरात आमरण राहीन. But I told my पण God, मी प्रभूला सांगितलंय, you are first in my life. तू माझ्या जीवनात प्रथम आहेस. कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुति हो, एंथनी राज का गाना है. Yes. Tomorrow I will come by a plane, but I will still be the same. उद्या जरी मी विमानानं इथं मीटिंग घ्यायला आलो ना तरी मी बदलणार नाही. मी Because तोच आहे. I know from where I am getting all these things. का मला माहितीये ना हे सगळं कुठून येतं. You know, past centuries, गेल्या शतकांमध्ये the men of God and women of God spoke more of the cross. गेल्या सगळ्या शतकांमध्ये देवाचे सगळे सेवक आणि सेविका क्रूस 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 उठाना है हम सबको अपना या विषयावरती खूप बोलायचे. But now the Pentecostal movement brought
more of prosperity, more of faith, more of power, more of healing, and they have shunned the cross. आता पेंटेकॉस्टल चळवळ आली आणि त्याच्यानंतर जास्त करून समृद्धी, आरोग्य, पॉवर या सगळ्यावरती प्रीचिंग आता जास्त होतं. But we need to combine both. पण असं नाही करायचं, आपण दोन्ही मिक्स करायचं. Are you understanding, people? कळलं का? We need to क्रूस भी combine उठाओ. both. भले समृद्ध रहो पण ब्रदर क्रूस भी उठाओ. Amen. You may have wealth, but don't forget the cross. असेल तुझ्याकडे खूप पैसा, पण नको ना विसरू तुझा क्रूस उचलायला. But sometimes people only talk about the cross. That's what they did in the 18th and the 19th century. They But- only spoke about the cross, and so you never heard much of power. पण कसं झालं, 18व्या 19व्या शतकामध्ये सगळे फक्त क्रूस 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 याच्यावरच बोलले. मैं गिरा, मैं पापी हूँ. So most of the people never served God at आणि all. 18व्या 19व्या With शतकामध्ये प्रीचिंग नुसतं मे गिरा मुझे संभाल, क्रूस उठाव या सगळ्यावरच जास्त प्रीचिंग झालं आणि कुणीच देवातलं सामर्थ्य, देव आपल्याला आशीर्वादित सुद्धा करू शकतो, He could heal यावर people. He could deliver people. देव आरोग्य देतो, देव लोकांना सुटका देतो, यावर कोणी जास्त बोललंच नाही. But now, पण आता in this century, we need to combine both. या शतकात काय करायचं माहितीये का, दोन्ही एकत्र करायचं. Never forget the cross. कधी क्रूस विसरू नका Never forget also the power of God. आणि कधी देवातलं सामर्थ्य विसरू नका. Amen. आमेन. So what do we see here? मग आपल्याला इथं काय पाहायला मिळतं, He made himself warm. इयोबानं स्वतःला एकदम कोझी, मेरा तो सब He, ठीक ठाक he केलं. hoped nothing would disturb him. आणि त्याला असं वाटलं की आता कुठल्याही गोष्टीनं मी काही डिस्टर्ब व्हायचा नाही Nothing would move him out of his nest. आणि कुठल्याही गोष्टीनं मी काय आता माझ्या फ्लॅटच्या, माझ्या बंगल्याच्या, माझ्या घराच्या बाहेर जाणार नाही. And see how mistaken he was. किती मोठी चूक झाली इयोबा. Because sickness brought him out of the house. का आजार आला आणि त्या आजाराने इयोबाला घर सोडवायला लावलं आणि रस्त्यावर आणून उभं केलं. Bible says he sat on the ash heap. बायबल काय म्हणतं, राखेच्या ढिगात बसला इयोब. See, he saw no storm arising to shake down his nest. त्यानं कुठलं वादळ असं उचंबळून आलेलं पाहिलं नाही की ज्यातून त्याच्या घरट्यावरती काही परिणाम होईल का, वादळ त्या घरट्यावर येईल. You know, when for a long time you don't undergo persecution, you tend to become more easy. काय होतं माहितीये, खूप वेळ, खूप दिवस जेव्हा बिलीवर लोकांच्या जीवनात काही छळ येत नाही, तेव्हा ते बिलीवर लोक आराम की जिंदगी. Amen. And then such people talk lots about faith. आणि असले बिलीवर नुसतं विश्वास विश्वास विश्वास, महान विश्वास, हे विश्वासच बोलतात. विश्वास है मुझे, विश्वास. कभी कुछ नहीं होगा मेरा मुझे. विश्वास है, हालेलुया. कभी नहीं हुआ है, इसके आगे नहीं हुआ है, ना कभी होगा. See, विश्वास, sometimes विश्वास. when you don't do anything for God, nothing wrong will happen to you. अरे राजा, कधी कधी जर तू देवासाठी काही करतच नाहीये तर तुझ्या जीवनामध्ये आणि संकट आणि छळ येणारच कशाला आहे. You step into येणारच some नाही. people's shoes who undergo persecution every second day and you will know when जे to काही speak faith. जे काही बिलीवर लोक दर दुसऱ्या दिवसाला छळातनं आणि त्रासातनं जातात, त्यांची जागा घेऊन बघ, तुला कळेल विश्वास क्या चीज होती है. Amen. So these people conclude, तर हे लोक असा एक अर्थ लावून टाकतात, like Isaiah said in Isaiah 56 verse 12, जसं यशया बोलला ना, यशया 56:12 मध्ये, tomorrow shall be as this day and much more abundant. उद्याचा That दिवस today. उद्याचा दिवस आजच्या सारखाच असेल आणि आजच्यापेक्षाही जास्त समृद्ध असेल असं यशया म्हटला. Isn't he? He है ना? said that. बोलला असं, वाचू का Some आपण. people say, yes. एकमेकास म्हणतात, द्राक्षारस घेऊन येतो मग आपण मध्याने भरपूर तृप्त होऊ. उद्याचा दिवस आजच्या दिवसासारखा होईल, ते फार अधिक, तो दिवस अधिक मोठा होईल. हा. काही लोक अशा See, they गप्पा give a मारत party and they say, बघितलं. पार्टी देतात. People say, अरे काय मोठं पार्टी तुम्ही दिला. अरे हे काय नाही, उद्या बघ मी डबल पार्टी देतो. तू देखते रे मैं क्या क्या करता. क्या करता है? फिर रात को प्रभु बोलता है, आज का दिन शेवटचा दिवस. हालेलुया. ऊपर आना है. You need to be ready for anything. असं नाही, कुठल्याही गोष्टीची तयारी ठेवा. Yes, Lord. म्हणा, हो If प्रभू, if you bring me on the road, तुम्हाला रस्त्यावर जरी आणलं still I will glorify your name. तरी मी तुझ्या नावाला गौरव देत राहील. If you take me in a bungalow, तुम्हाला बंगल्यात जरी न्यायला नेलं, I'll still worship you मी the same. बंगल्यात पण तुझी आराधना गुडघे टेकूनच करणार आहे. See, you are ready for anything. म्हणजे काय असतं, आपली पूर्वतयारी सगळ्यासाठी असते.
Because we know आपल्याला माहिती आहे it is God. It की is देवाने God. दिलंय. It is God. देव आहे, देव आहे, देवाने दिले ऑल अलॉंग, देवाने दिलंय, देवाने दिलंय, देवाने केलंय, So, देवाने so दिलंय. it is not that he does not testify about God's blessing. तर असं काही नाही की तो माणूस देवाच्या सगळ्या आशीर्वादांविषयी साक्ष देत नाही. It's not that a wealthy person and who looks at his wealth does not come to church. असाही अर्थ लावू नका आता की जे कोणी धनवान असतात, श्रीमंत असतात, ते चर्चला येत नाहीत Or they don't give testimony of what the good Lord has done for them. किंवा चांगल्या देवाने त्यांच्या जीवनात काय चांगलं केलंय त्याची साक्ष देत नाहीत असंही समजू नका. Yes, he does give all credit to God. ते सुद्धा देवाच्या साक्षी देतात, देवाला सगळं श्रेय देतात. Like देवा- David also always glorified God. जसं दाविदाने नेहमी देवाला गौरव दिला, But then he also said, पण दाविदही बोलला, in my prosperity, I said, I shall never be moved. माझ्या समृद्धीमध्ये मी असं बोलू लागलो की मी कधी ढळणार नाही. Isn't it? When did he say, I shall not be moved? कधी दावीद हे बोलला की मी ढळणार नाही? The prosperity language. समृद्धी आली, भाषा बदलली. Are you understanding? समजतं का? That's what the holy man David said. असं पवित्र माणूस दावीद बोलला. Not said, he confessed it. बोलला म्हणजे फक्त बोलला नाही, त्यांनी कबूल केलं. Confessed it that he was wrong. त्यांनी कबूल केलं की मी चुकीचा ठरलो. धनसमृद्धी आल्यावरती मी असं बोललो की मी ढळणार नाही. In my prosperity, I said, I shall not be moved. माझ्या समृद्धीमध्ये मी असं बोलायला लागलो की मी ढळणार नाही. In my status and honor and with my 10 children around me, Job said, I said, I shall not be moved out of this nest. मला पद मिळालं, मला मान मिळाला, मला इज्जत मिळाली, माझं घर झालं, माझी फॅमिली झाली, मला 10 पोरं झाली. तर योब म्हणायला लागला, मी घरट्यातच राहणार, मी घरट सोडणार नाही. So, see, sometimes we fall. आला का वास कुठेतरी गर्वाचा? तसं कधी कधी आपण पडू शकतो. So, we need to always check ourselves. म्हणून स्वतःला नेहमी तपासा. See, God is not, against his children being blessed. देव काही त्याच्या मुलांविरुद्ध नाहीये की त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळू नये, त्यांनी सगळ्यांनी नेहमी कंगाल आणि भिकारड्यासारखं राहावं, अशी देवाची इच्छा नाहीये. But sometimes पण कधी कधी we are such naughty children आपण खोडकर मुलं आहोत that when we get something surplus, we forget God. की काहीतरी आपल्याला थोडंसं जास्तीचं मिळालं की आपण देवाला विसरलो. So a person may come to church, a person may testify that God has blessed him, he may even pray for the blessing, but that does not prove that he shall be unmoved. तर एखादा माणूस कदाचित चर्चला येत असेल, त्यानं त्याला जे आशीर्वाद देवाने दिले त्याची साक्षही देत असेल, पण ह्याच्यावरनं हे नाही साबित होत की हा माणूस किती भक्कम आहे का ढळलेला आहे. See, so how do we know that a man so blessed, so promoted, so prosperous is still trusting God, is still serving God? मग कसं समजून घ्यायचं? एखादा माणूस जो खूप आशीर्वादित आहे, फार समृद्ध आहे, तर त्या माणसाविषयीनं कसं समजून घ्यायचं की हा देवावर अजूनही तेवढाच भक्कम विश्वास टाकून जगत आहे? How will we know that he is an unmoved person? कसं समजून घ्यायचं? कसं कळणार आपल्याला की हा ढळत नाही, हा देवामध्ये खंबीर आहे? By the way he puts up his attitude even in his plenty. त्याला भरपूर जे मिळालेलं असतं ना, त्याच्याकडे जी समृद्धी असते ना, त्यात तो लोकांशी कसं बोलतो, कसं वागतो, कसं राहतो हे बघायचं. मग समजतं हा किती स्ट्रॉंग आहे. Amen. Is he humble still? नम्र आहे का? Is he अजूनही still नम्र आहे living a का? broken hearted life? अजूनही तुटलेल्या हृदयाचं जीवन जगतोय का हवेत उडायला Is लागलाय? he still carrying himself in the fear of the Lord? अजूनही प्रभूच्या भयामध्ये चालतोय का? Is he ready to leave everything that God has given him if God tells him so? अजूनही जर देवाने त्याला सांगितलं उद्या उठून की हे सगळं सोड, तर सोडायला तयार आहे का? Is he ready to follow Jesus taking up the cross? येशू मागे क्रूस उचलून चालायला तयार आहे का? How does he fare in the spiritual walk with God in his देवा- prosperity? त्याच्या समृद्धीच्या दिवसांमध्ये आध्यात्मिक तो देवाबरोबर कसं चालत आहे? See, Abraham was very rich, अब्राम फार श्रीमंत होता, yet तरी he was rich in God also. तो देवातही तेवढा श्रीमंत He होता. was rich in the spirit also. तो आत्म्यात सुद्धा तेवढा He श्रीमंत was होता. rich towards God also. तो देवाप्रित्यत पण तेवढा श्रीमंत होता की वेळ आली तर पोरगही मी तुला देऊन टाकीन, पण मी तुला सोडणार नाही. See, भले 100व्या वर्षी एकुलते एक झालंय, ते पण तुला कुर्बान करीन, पण मी तुला सोडणार नाही. meek man, humble man. दीन नम्र माणूस. I am dust and ashes, he said. मी धूळ आणि माती असं म्हटलं अब्राम. He said, Lord, you take away what you want. लोटाला म्हटला घेऊन टाक, तुला काय दिसतं काय हवं ते सगळं तुझं Take चाल. everything. सगळं घे, The leftovers give to me. उरलेलं मला देऊन जा बस. Because God can transform that leftovers into something beautiful for कारण me. जे उरलेलं सुरलेलं तू मला देऊन जाशील ना,
ते सुद्धा माझा देवबाप सुंदर करून सोडेल. तुला काय पाहिजे ते तुला दिलं जा. I don't want, oh king, anything from you. मला काही नको राजा तुझ्याकडनं. Oh king, I don't even want a shoelace from you. ओ राजा तुझ्याकडनं मला वाहनांसाठी लेस पण नको. Otherwise, you will tell the whole world that you made Abraham rich. नाही तर अख्ख्या जगाला तू सांगशील राजा की मी अब्राहमाला श्रीमंत केलं. But I want everybody to know this testimony that God has made Abraham rich. पण माझी इच्छा आहे की सगळ्यांना कळावं, अख्ख्या जगाला कळावं, अब्राहमाला श्रीमंत करणारा त्याचा देव आहे. And that he is also rich spiritually towards God. आणि आत्मिकरित्या पण अब्राहम देवामध्ये तेवढाच श्रीमंत आहे. Are you understanding, people? समजतं का? Never change your stance, no matter how much you accumulate on one side. एका बाजूला तुम्ही किती जरी साठवून मोठे झालात तरी दुसऱ्या बाजूला देव आणि दीनता, नम्रता हे जे फाउंडेशन आहे हे विसरू नका. And the service towards God does not change. आणि देवाची सेवा, देवाचं काम जे आपण करतो ते सोडू नका. Has his zeal changed? त्याच्यातला आवेश बदललाय का? Has his passion changed since he was blessed? त्याला आशीर्वाद मिळाल्यापासनं तो प्रभूसाठी तेवढा आवेशी आहे का नाहीये? Is his love the same? प्रभूवर तेवढं प्रेम करतोय की नाही Or करत? has it come down? का त्याचं प्रेम प्रभूवरचं कमी झालंय? You have seen it. तुम्ही पाहिलंय. People get jobs and then they go far away लोकांना नोकऱ्या मिळतात, लोक लांब लांब जातात and they become so cold towards आणि God. लांब लांब गेल्यानंतर भले जा, आपण काय त्याच्या विरोधात नाही, पण इतके थंड आणि इतके गार होऊन येतात And they ना. come to me and they say, "Hello, pastor." आणि मग माझ्याकडे येऊन मला म्हणणार हॅलो पास्टर बर का. Then I said, 10 years back, he used to say, "Praise the Lord." आणि मग मी मनात म्हणतो 10 वर्षापूर्वी राजा प्रेज द लॉर्ड म्हणायचा, आता hello, pastor म्हणतो. आता प्रेज द लॉर्ड ची जागा Who is हॅलो. talking? कोण बात In करणार? my prosperity, I talk. समृद्धीत मी बोलतो. In my prosperity, I said. समृद्धी बोलतीये तो नाही, त्याची समृद्धी बोलत आहे. David said, "In my prosperity, I said, I shall not be moved." दावीद म्हटला ना, माझ्या समृद्धीमध्ये मी असं बोलून गेलो की मी ढळणार नाही, मला See, असं नाही, तसं not in नाही. his losses, he said, त्याच्या नुकसानाच्या काळात तो असं बोलला नाही, but in his prosperity. पण तेव्हा समृद्ध झाला, भाषा बदलली. Are you understanding, people? कळतं का? Let us cross check ourselves. तर असं नको, सारखं स्वतःला तपासा. Yes. One side, एका बाजूला God is blessing me, देवबाप मला आशीर्वाद but देतो, the other side, दुसऱ्या बाजूला I will be a blessing to my God. मी माझ्या देवासाठी आशीर्वाद ठरायचं ठरवलंय. Praise God. हालेलुया. Amen. दुसऱ्यांना धारेवर धरायच्या ऐवजी स्वतःला धारेवर सारखं धरा. So is it a blaze, your passion, your zeal, your love, your service, and is it prospering since prosperity became your portion? तर समृद्धी तुमच्या वाट्याला आली, त्याच्यानंतरच तुमचं बोलणं आणि तुमचं चालणं हे सगळं बदललंय, वाढलंय, तपासायला पाहिजे. So these are very vital questions we need to ask about ourselves and others. हे फार महत्वाचे प्रश्न असतात बरं का. हे आपल्याला ऐकायला जरी असे छोटे छोटे वाटले ना, तरी हे फार महत्वाचे आणि वजनदार प्रश्न आहेत जे आपण रोज स्वतःला विचारायचे असतात की जयश्री, तू एवढी समृद्ध झाली, तुला देवबाप्पांनी काय काय दिलं, त्याच्यानंतर तू कशी बदलली आहे, तू अजून चांगली राहते का, तर तू कुचवट झाली का, तू खडूस झाली, तू देत नाही, तू देवामध्ये राहिली नाही का, तू देवाकडे येते का नाही, तू प्रामाणिक आहे का नाही, तू तेवढीच सेवा करते का नाही, तपासायचं. That's why before Job said this, म्हणून योबानं हे बोलायच्या आधी you need to study all what he said and did prior to this verse. या वचना अगोदर योबानी काय काय केलं याचा अभ्यास करायला पाहिजे. So that is the homework for you. आता हा तुम्हाला मी गृहपाठ देतो. हे जे वचन मी घेतलंय ना, त्या वचनाच्या अगोदर तुम्ही वाचा योबानी काय काय केलं, तो काय काय बोलला, तो कसा And राहिला. what made him to make this statement also, you will get it prior to these. आणि मग तुम्हाला कळून येईल की योब शेवटी असं का बोलला की मी माझ्या घरट्यातच मरीन, मी घरट सोडणार नाही. असं काय झालं की ज्यामुळे योबाची भाषा बदलली. Now some people say, काही लोक म्हणतात no, he's not changed much, pastor. नाही नाही पास्टर, ते फारसे बदललेले Now नाही. he's helping the poor people. अलीकडे तर ते गरिबांना पण खूप He's मदत doing करतात lots of mercy deeds. आणि दयेची कामं पण खूप He करतात. takes up many people's cases and fights for them. बऱ्याच लोकांची केस घेतात, लोकांच्या वतीने लढतात. Even Job did that. didn't he? योबानी पण ते सगळं केलं होतं. See? But are we living for God in character and service? पण आपण देवासाठी जगतोय की नाही, ते जगत असताना आपलं चारित्र्य, आपला स्वभाव आणि आपली सेवा कशी आहे ते तपासा.
Job was a very prosperous man, इयोब फार समृद्ध होता, but he had a good quality as well. He was a pious man as well. पण त्याच्यामध्ये काही चांगले गुणधर्म सुद्धा होते. तो फार दीन होता He was having fear of the Lord. आणि धार्मिक होता. प्रभूचं भय त्याच्यात होतं. God himself testified of him that he who feared God and eschewed evil. आणि देवाने स्वतः इयोबाविषयी अशी साक्ष दिली की इयोब जो माझं भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. Yes. असं देव स्वतः इयोबाविषयी बोलला. But slowly, पण हळू 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 because of his virtues, त्याला जे काही मिळत गेलं because of his piety, आणि जे काही because of his humble nature, त्याचा जो दीन नम्र स्वभाव आणि धार्मिकता because of होती, his God-fearing life, आणि, त्याचं देवाला भिवून वागणारं जे because of his जीवन upright life, आणि सरळ जीवन, God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. म्हणून But या see- सगळ्यामुळे But after the blessings came, पण देवाचे आशीर्वाद असे बदा त्याच्या जीवनावर आल्यावर all the virtues started declining. सगळे त्याचे हे चांगले गुणधर्म जे होते ना, ते थोडे थोडे कमी 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 व्हायला लागले. Though it is very hard and rare, but yet it is not impossible for a rich man to enter the kingdom of heaven. आणि हे अवघड आणि तुरळक आहे, तरी सुद्धा श्रीमंत माणसाने स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं तेवढं कठीण नाही. नाही. When? कधी नाही. When at one side is blessings increase and the other side the graces and the works and the service and the character also increase. श्रीमंत माणसानं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं कधी अवघड आणि कठीण नाही. तर जेव्हा तो श्रीमंत आणि समृद्ध माणूस त्याच्याकडे जी काही धनसमृद्धी वाढते वाढते वाढते, त्याबरोबर तो देवाची सेवा, देवाचं कार्य, आपला स्वभाव, आपलं चारित्र्य, आपले चांगले गुणधर्म यावर सुद्धा जर अजून विकसित होत गेला तर त्याला स्वर्गात जाणं काय अवघड नाही. Now sometimes कधी कधी even when we have talents and graces and gifts following us, आपल्याकडे जरी कृपा, प्रतिभा, कला असल्या, sometimes these cause us to have spiritual pride also. तरी कधी कधी काय होतं, माझ्या देवाची खूप कृपा आहे, माझ्याकडे खूप कला आहेत, आय एम व्हेरी टॅलेंटेड, यामुळे लोकांमध्ये खूप गर्व येतो. Amen. And then they look down upon the whole world. आणि मग अख्ख्या जगाकडे ते खालच्या नजरेनं पाहतात. So you need to be very careful. तर तुम्ही सांभाळून राहा. It's not only the prosperity of the world or the natural prosperity, but even the spiritual graces and talents that you have, we can boast in it, having spiritual pride. आता मी फक्त जगिक समृद्धीविषयी बोलत नाहीये की जगात आपण जर मोठे धनवान झालो तर आपल्यात गर्व येऊ शकतो, ते तर आहेच आहे, पण आत्मिकरित्या सुद्धा जर आपल्याला कुठेतरी कळायला लागलं की नाही, मी एक पाऊल सगळ्यांपेक्षा पुढे आहे, आय एम वन स्टेप हायर दॅन एव्हरीबडी एल्स, आय एम व्हेरी टॅलेंटेड, मी फार कलागुणी आहे, प्रतिभावान आहे, तर मग त्या आत्मिक जगात पण त्या माणसात कुठेतरी गर्व यायला लागतो. Amen. Sometimes people, if they sing well or talk well or play well, the devil can seep in through and say there is nobody like you, and they say एवढं गर्दीत मी गाणार नाही, थोडं मोठं गर्दी पाहिजे. कधी कधी काय होतं, ज्या लोकांकडे अशा काही कला असतात, ज्यांना चांगलं प्रीचिंग करता येतं, चांगलं गाता येतं, चांगलं काहीतरी वाद्य वाजवता येतं, मग त्या लोकांमध्ये हळूहळू सैतान आत्मिक गर्व घालून टाकतो आणि मग ते म्हणायला लागतात की नाही, मी तर एवढूशा गर्दीमध्ये गाणार नाही, मला एवढी गर्दी आणि then finally God does not give even one person before them that he can sing before आणि them. मला एवढी गर्दी चालत नाही, मी तर 1000 लोक जमले तरच गातो. हो का? मग देवबाप एकही आणून बसवत नाही समोर. Sometimes they say, no, I will sing only solo. I cannot flow with everybody. My voice will not be heard. काही लोकांचं असं असतं, नाही मी एकटाच गाणार, मी क्वायर मध्ये सगळ्यांबरोबर गाणार नाही, कारण माझा आवाज खूप छान आहे, मी कसं काय सगळ्यांबरोबर गाईन, मी तर एकटंच गाते. हो का? सांभाळा, नाहीतर तेही What सांभाळा. I'm saying is, in every area, there मी is काय म्हणतोय, प्रत्येक भागात anything increases with us, there is a chance of pride overtaking us. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला जास्तीचं मिळतं ना, तिथं गर्व यायची संधी असते, म्हणून सांभाळा. Amen. आमेन. I can say I've got a big church. मी म्हणू शकतो ना, माझं चर्च मोठं आहे, मला काय काळजी नाही, मला काय फिकर नाही, काय थोडं प्रार्थना कमी केलं तर चालेल, 4 लोक कमी येणार, काय. मेरा चर्च क्या छोटा है क्या? Yes, it can happen. होऊ शकतं. But I always tell the Lord, पण मी नेहमी प्रभूला म्हणतो, these people are not mine. हे लोक माझे The church नाही, is not mine. हे चर्च माझं They're all नाही, yours. हे सगळे तुझे आहेत. You can take them away anytime. तू कधी त्यांना माझ्यापासून दूर कर, I'm not worried. मला काळजी नाही. I want you. मला तू पाहिजे, लोक नाही. Amen. आमेन. See, what did Job say before that? इयोब त्याच्या अगोदर काय बोलला? See,
Job was living a righteous life. इयोब एक नीतिमान जीवन जगायचा He was leading his children in the right direction also. आणि तो त्याच्या मुलांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करत होता. He raised up an altar to God at his home like Abraham did in his tent. अब्रामानं आपल्या तंबूत जसं देवाला वेदी बांधली तसं इयोबानं सुद्धा आपल्या घरामध्ये मुलांसमवेत रोज देवाला वेदी बांधली. Job was the priest of his family. इयोब त्याच्या फॅमिलीचा याजक होता, Yes. परिवाराचा. And he also says, I was eyes to the blind. आणि इयोब म्हटला, मी अंधळ्यांचे डोळे होतो, I was feet to the lame. मी लंगड्यांचे पाय होतो. I did pity upon those people who were wretched. आणि ज्यांची परिस्थिती वाईट होती त्यांच्यावर मी दयाही केली. But then, पण मग when you start doing so many good activities, एवढी चांगली काम जेव्हा तुम्ही करायला लागता, you start valuing also yourself. मग तुम्हाला स्वतःचं मोल पण फार वाटतं आणि हळूहळू कुठेतरी बॅक ऑफ माइंड असं यायला लागतं, माझ्यासारखं तर कुणीच नाही. Amen. Devil starts putting in you. सैतान भुसा भरतो. येशू सारखा कोणी नाही, तुझ सारखा कोणी नाही, असं गाणं बघा. तुझ्यासारखा कोणी नाही, असं गाणं वाजतं डोक्यात, तुझ्यासारखा माझ्यासारखा कोणी कुणी नाही, माझ्यासारखी कुणी नाही. मध्ये म्हणतो, एक्सक्यूज मी जयश्री, जरा अकेले कमरे में आ जाओ, नाही. See? आपको डील करना पडेगा. So he said, तर तो बोलला, when I used to walk, जेव्हा मी चालायचो people used to move at the side. लोक असे बाजूला व्हायचे. जेव्हा मी उठायचो सगळे लोक उठून उभे राहायचं. Even the prince is to keep his hand on his mouth when I spoke. मी बोलायचो तेव्हा राजकुमार पण तोंडावर बोट ठेवायचा. एवढं मी वाईज होतो. एकेकाळी. Yes, God's light was shining upon me, देवाचा प्रकाश माझ्यावर पडला होता, but still, I am not less. पण मी काही कमी नाही. That little bit thing was coming in him. थोडं ते भुसा Little, it was gathering in him. थोडं आतमध्ये साठायला लागलं. And when these things started working in his life, आणि मग थोडं जेव्हा योबाच्या जीवनामध्ये काम करू लागलं, one day he said, एके दिवशी योब बोलला, कोणी मला हलवू शकणार नाहीत ना. खलास झालं. मी नाही जाणार. कोण हलवणार मला? माझं मुलं सगळं साईडला आहे, कोणाला काय करू शकणार नाही मला. It is the devil that puts such thoughts. अंगात आलं, योबाच्या अंगात सैतान नाही, And see- योबाच्या अंगात योब आला. And we need to cast down all these vain imaginations and thoughts. Paul says, casting down every imagination, everything which comes to the contrary of the knowledge of Christ. आणि या ज्या उगीचच्या कल्पना डोक्यात येत असतात ना स्वतःविषयीच्या, त्या सगळ्या नेहमी खाली ठेवायच्या, त्यांना कधी वर येऊ देऊ नका. Piety should always be a friend to your prosperity. सुभक्तिमानपणा नेहमी तुमच्या समृद्धीचा दोस्त पाहिजे. Godliness should always be the friend of prosperity. नेहमी तुमच्या समृद्धीचा मित्र असावा भक्तिमानपणा. Amen. आमेन. And Abraham lived that kind of life. आणि अब्राम अशा पद्धतीचं जीवन जगला बर का. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes even your giving to the other people does not really prove that we are pious. कधी कधी तुम्ही जे इतर लोकांना देता त्या देण्यावरनं सुद्धा हे काही साबित होत नाही की तुम्ही फार भक्तिमान But आहात. sometimes you feel very good. कधी कधी तुम्हाला फार चांगलं वाटतं. काय आता तो येणार, काय त्रास असेल तर माझ्याकडे येणार, तो नक्की येणार. आणि मी त्याला 2-3 शब्द पण सांगितलं, आता तर काय बोलणार नाही, कारण की मी त्याला मदत केलेली आहे. That thing starts coming in us. असं सगळं डोक्यात येतं मग. So, the giver always should keep in his mind that he is having this godliness always in his heart. तर जो कोणी देणारा आहे त्या देणाऱ्यानं नेहमी आपल्या हृदयामध्ये भक्तिमानपणा नेहमी बाळगायचा. Giving out of love प्रेमानं द्यायचं is the only right thing. प्रेमानं देणं ही एकच योग्य बाब आणि देणं आहे. So it is not wrong to be surrounded by children and live a life of ease and sleep on your bed and live in your nest. तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहणं, आपल्या परिवारासमवेत राहणं, मुलाबाळांच्या समवेत राहणं, हे सगळं आपल्या स्वतःच्या घरात आपल्या गादीवर आरामात झोपणं हे काही चुकीचं नाहीये. Amen. And expecting or anticipating good things in the near future also is not wrong. आणि जवळच्या पुढच्या भविष्यामध्ये माझं चांगलं होईल अशी अपेक्षा बाळगणं सुद्धा ऑल टुगेदर चुकीचं नाहीये. But trusting on them is wrong.
पण मग होता होता त्या गोष्टींवरच विश्वास टाकून जगणं चुकीचं आहे. Because anything can happen any time to us. कारण कधीही आपलं काही होऊ शकतं. It should not shorten our walk towards the kingdom. या सगळ्यामुळे आपण आपल्या देवबापा बरोबर जे चालतोय ना ते चालणं कमी होता कामा नये. Look at David. दावीद पहा, When he had innumerable number of soldiers at his disposal, दाविदाकडे जेव्हा अगणित सैनिक होते बर का, what did he do? त्यांनी काय केलं? He called Job once. त्यानं एकदा योबाला बोलवलं Job, the commander in chief. आणि तो जो सेनापती होता त्याला बोलवलं And he said, आणि म्हणाला, Job, जोब, how many people we have in our army? Tell me. किती रे आपल्या लष्करामध्ये सैनिक आहेत मला सांग. जरा मोजून मला सांग थोड़ा किती आहे? गिन के तो बता. काय? काय कहा म्हणला? बाबा? But why? पण कशाला गिन के बता? To give him security. संरक्षण मेरे पास तो इतने सारे हैं. See how the devil works. सैतान कसं खेळतो बा. You may have money but don't count it. अरे असेल तुझ्याकडे पैसा पण सारखं मोजत नको ना बसू. Now, I'm not saying you don't count it when you're buying something. आता when मी you're giving असं in the नाही shop. शिकवत आहे की बाजारातनं काही घेताना पैसे मोजून देऊ नका Or you don't even count what money you have. किंवा घरात तुमच्याकडे काय पैसा आहे तो मोजून ठेवू नका असं मी शिकवत नाही, पण सारखं But what happens when you, after you count, how is your attitude? पण ठीक आहे चला मोजून ठेवलं, ते ठेवल्यानंतर वागतो कसा? हा, आता माझ्याकडे भरपूर आहे. काय काय आता आपल्याला काळजी नाही. तू चर्चला जाऊन ये आज. मी बघतो उद्या येतो. मैं आया मतलब ये गया. See, suddenly your stance changed. अचानक सब कुछ बदल गया. But then if you say, पण जर असं म्हटलं I ना, have counted the money. पैसे मोजून मी ठेवलेले, And the wife said, बायको म्हणते अहो आता 11 वाजायला आलं, कधी चर्चला यायचं? अहो चला छट, नाही पाहिजे. चला चर्चला जाऊ. बाजूला चला. Praise God. हालेलुया. But if you say, पण जर म्हटला अरे मी याच्यामध्ये आहे, तू आता हे करू नको, त्रास देऊ नको, तू एक अरे. काम कर, तू बाळाला घेऊन जा चर्चला, मी बघतो उद्या येतो. मी आलोच म्हटलं की हा गेला. See, it is your attitude, your tendency towards it. वृत्ती आता घरी पैसे मोजताना नाही माझी आठवण आली तर मला सांगा. हालेलुया. सबको याद आएगी. जयश्री बोली थी. See, he said, count how many soldiers I have. तर दाविदाच्या डोसक्यात काय भुसा भरला माहित नाही. त्याला बोलवलं आणि म्हटलं मोज आपल्या लष्करात किती सैनिक आहेत. Why? To make him feel good. का म्हणजे आजच्या लग्न म्हणताना That now he can relax. की आता मी आरामात That any amount of enemy also comes, no problem. I have येऊ दे this किती much पण number. शत्रू, माझ्याकडे एवढे सारे सैनिक That आहेत. means now, याचा अर्थ if he had 10,000 soldiers, 10,000 सैनिक जर त्याच्याकडे असतील and if the enemy is 5,000, आणि शत्रू जर 5,000 आहेत, मग काय काळजी नाही, आपल्याकडे 10,000 आहे. आपण तर वन अप आहे. See? अरे 6,000 लोक आले, चालेल, आपल्याकडे 10,000 लोक आहे. अरे ते 8,000 लोक आले, चालेल, आपल्याकडे 10,000 आहे. But when you don't count, पण जेव्हा आपण मोजत नाही that means you are trusting in God. याचा अर्थ आपण देवावर विश्वास टाकलाय. You are trusting in God. तुम्ही देवावर विश्वास टाकलाय. That means he was trusting on his horses and chariots. याचा अर्थ दावीद आता स्वतःच्या घोड्यांवर आणि रथांवर विश्वास ठेवायला लागला. And Job perceived this. आणि जोबला त्याच्या सेनापतीला See? हे कळलं. Sometimes त्याला कळलं. कधी कधी Sometimes we forget, but our people, sometimes ordinary people who don't have anything, prosperity, but only God, they perceive it. कधी कधी आपण विसरून जातो, पण जे साधे सुधे लोक असतात की ज्यांच्याकडे फारसं काही नसतं त्यांच्या लक्षात येतं. कधी आपल्या कधी लक्षात आपण येत खूप अनॉइंटेड असतं हो ना. आणि भरपूर पैसे हो असतं. ना. We don't perceive it शेवटी कळतच नाही एवढ्या अभिषेकात सकट. because कारण this is increasing. वाढलं. But the poor people, गरीब बिचारा they perceive it. त्याला लगेच कळतं. Job perceived it. त्या जोबला लगेच कळलं. And Bible says आणि बायबल म्हणतं in 1 Chronicles 21:3, एक इतिहास 21:3 he said, David, तो म्हटला दाविदा मोजू नका. मोजू नका सर. The Lord make his people, your people, 100 times so many more as they be. But my Lord the King, are they not all my Lord's servants? Why then does my Lord require this thing? Why will he be a cause of trespass to Israel? तेव्हा जोआब म्हणाला, एक इतिहास 21:3 ला चला बर का. तेव्हा जोआब म्हटला, आपले लोक आहेत त्यापेक्षा यहोवा त्यांना 100 पट वाढवो. माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवक नाहीत का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्रायलावर दोष आणण्यास त्याने कारण का व्हावे? Say, don't bring a curse on yourself. म्हणजे जणू तो राजाला म्हणतोय की दावीद महाराज स्वतःवर हे असं सगळं मोजून शाप नका आणू.
You are putting your eyes off God and putting your eyes on your soldiers. तुम्ही देवावरनं डोळे काढून तुमच्या सैनिकांवरती डोळे लावताय. See, numbers can spoil your relationship with God. गणती हे जे मोजणं आहे ना, ते मोजणं तुमचं आणि देवाचं नातं बिघडवू And शकतं. Bible says, आणि बायबल म्हणते, nevertheless the king's words prevailed against Job. तरी राजाचा शब्द यवाबावर प्रबल झाला. He said, nothing doing, attas mos. काल दावीद महाराज म्हटले की नाही, मी म्हणतो तसं कर, जा जाऊन मोज आत्ताच्या And आत्ता. Job numbered the people. आणि जॉब गेला, त्यांनी मोजले सैनिक And he said, आणि म्हटला Israel has 11 lakhs warriors. 11 लाख पुरुष आहेत इस्रायलकडे And Judah has 4,70,000 warriors. आणि यहुदात 4,70,000 पुरुष आहेत And 15,70,000 warriors we have got total. आणि 15,17,000 एकंदर आपल्याकडे योद्धे आहेत. That changed David's walk. त्यामुळे दाविदाची चाल बिघडली. That changed his attention. त्यामुळे दाविदाचं देवावरचं लक्ष निघालं आणि भलतीकडे लागलं. Instead of focusing on the might of God, देवाच्या बळावर विश्वास ठेवायच्या ऐवजी he started focusing himself on the strength of his chariots and horses. तो स्वतःच्या घोड्यांवर आणि रथांवर विश्वास ठेवू लागला. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Amen. आमेन. See, there was no sin in numbering the people लोकांना मोजणं काही पाप नाही. when it is a good motive. काही जर हेतू चांगला असेल तर भले मोजा, त्यात काही पाप नाही. If David had numbered them समजा दाविदाने त्यांना मोजलं and said, आणि असं म्हटलं असताना Lord, की प्रभू I thank you तुझे मी आभार मानतो, for 15,70,000 warriors you gave me. 15,70,000 योद्धे तू मला दिलेत. But पण my eyes are not on the numbers. माझे डोळे त्या गणतीवर किंवा त्या मोजण्यावर नाही. Even if I had only 15 people, my trust will still be on you. O जरी God. माझ्याकडे फक्त 15 जण असतील तरी माझा विश्वास तुझ्यावरच असेल. But he didn't say that. पण दावीद असं बोलला नाही. Are you जिथं तो चुकला आणि चाल बिघडली. Because it brings a snare if you don't watch out with what intent you are numbering something. कारण कुठल्या हेतून तुम्ही जे मोजताय ते मोजताय हे जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तर तुमची नियत बिघडू शकते. See, some people will say, काही लोक म्हणतील will not the shepherd count his flock? मेंढपाळ आणि का आपली मेंढरं पण मोजायची नाहीत का? Yes, you count your flock. मोजा ना. Not to know how big a number you have, but see whether one is lost or saved. पण यासाठी मोजू नका की माझा कळप किती मोठा आहे, यासाठी नका मोजू. पण त्यातलं कोण हरवलंय, किती हरवलंय See, त्याच्यासाठी मोज. that is the reason the shepherd has to count. मेंढपाळ आणि मेंढरं का मोजावीत? माझ्याकडे किती मेंढरं आहेत ते बघून अभिमान बाळगायला नाही, तर माझं कुठलं मेंढरू हरवलंय ते लक्षात आणायला मेंढरं मोज. Are you understanding, people? कळतं का? So there is no harm even in counting the money. तर पैसा मोजणं पण काही चुकीचं नाही. But you should know it does not come without flaws. पण लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये काही ना काही चुका येतातच. And if you are not mature enough, the devil can play in it. आणि तुम्ही जर त्यात समंजस नसाल तर सैतान गोंधळ घालून जाईल डोक्यात. You need to be constantly reminding yourself. सारखं स्वतःला आठवण करून द्या. Peter, जयश्री, yes, हो, you do have this thing. आहे तुझ्याकडे हे, You do have that thing. तुझ्याकडे ते पण आहे. But it is not this thing or that thing that will help or deliver you. पण हे आणि ते तुला मदत करून सोडवणार नाही. It is still the confidence that you have in God will help. जो विश्वास तू देवावर ठेवलाय तो विश्वासच तुला वाचवेल जयश्री. And I will still stay humble आणि जयश्री मी नम्रच राहावं. even in my prosperity. माझ्या समृद्धीत मी नम्रच राहीन. I will still walk in the fear of the मी Lord. देवाच्या भयातच चालीन. See, that should be your stance. असं पाहिजे. How many are understanding, people? कळलं? कितींना कळलं? We will continue next week. येत्या रविवारी सुरू ठेव. Thank you, Jesus. Lord, you are more precious than silver. Lord, you are more costly than gold. Lord, you are more beautiful than diamonds. Nothing I desire compares with you. King of my life, I love you. Say it, people. Lord Some of are
I need you, Jesus. मला तुझी गरज. Nothing will change my tongue. मी कधी बदलणार नाही, कुठल्या गोष्टीनं मी बदलणार नाही. Nothing can move me. मी कुठल्याही गोष्टीनं ढळणार नाही देव बाप्पा. Only your word moves me. तुझा शब्द मला हादरवून टाकतो. Only your love moves me. तुझं प्रेम मला हादरवतं. Everything else, I'm बाकी unmoved. कुठल्याही गोष्टीनं मी हादरत नाही. Thank you, Jesus. See, God is healing many of you. देव अनेकांना आरोग्य देत आहे. He is giving strength to many of you. अनेकांना तो शक्ती देत आहे. He is blessing many of you अनेकांना तो आरोग्याने आशीर्वाद देत आहे. because of what you said to God. तुम्ही आत्ता देवाला जे बोललाय त्यामुळे Say thank you, Jesus. मला धन्यवाद. I receive it by faith. मला विश्वासाने मी स्वीकार. I receive. विश्वासाने मी स्वीकार. Praise God.